नमस्कार, मी प्रमिला झावरे. तर आज मी बनवते प्रवासात जाण्यासाठी तिखट पुऱ्या किंवा जसं आपण कडकणी बनवतो त्याचप्रमाणे तिखट पदार्थ मी बनवते आणि ते 4 ते 8 दिवस किंवा कितीही दिवस तुम्ही नीट ठेवलं तरी छान असं राहते. याला काही सुद्धा होत नाही. तर इथं मी एक अर्धा किलो मैदा घेतलाय. इथं थोडंसं तूप घेतलंय. 1 वाटी बेसन घेतले. तुम्हाला जर बेसन वापरायचं असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालतंय. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. थोडंसं चवीनुसार मीठ, एक 2 चमचे लाल चटणी आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. तर अगोदर मी ह्या मैद्यामध्ये मैदा मी चाळून घेतलेला आहे. छोटी 1 वाटी बेसन घेतलंय. का तर बेसनानं चव छान लागते. तीळ पण मी निवडून घेतलेलं आहे स्वच्छ. ओवा ओवा पण निवडून घेतलेला आहे. इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथं लाल चटणी मी 2 चमचे घेतली. तुम्हाला जर आणखी घ्यायची असेल तर जास्त घ्या आणि कमी घ्यायची असेल तर थोडीशी टाकली तरी चालतंय. तर इथं तेल, तूप तुम्ही कशाचाही वापर करा, जे तुम्हाला योग्य वाटतंय ते. मी इथं अर्धा पेला तूप घेतलेलं आहे. तर आता छान असंही मिक्स करून घेते अगोदर. तर छान असं मी हे तूप मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं पाणी ओतते. थोडं थोडं पाणी ओतून छान असं आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघा छान असा घट्टसर मी गोळा तिंबून एक 10 मिनिटं ठेवलेला आहे. जास्त मऊ पीठ केलेलं नाही, घट्ट गोळा केलेला आहे. तर बघा छान असा आता मऊ गोळा मी करून घेतलेला आहे. तर आता ह्यातली एक छोटीशी गोळी करते आणि लाटण्यासाठी घेते. तर आता ह्यात आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही, थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटून घेणार आहे. तर जेवढं पातळ होईल तेवढं पातळ लाटायची आपल्याला गोळी. तर बघा एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे मी. तर आता अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या कडक अशा मस्तपैकी लाटून घेणार आहे, पातळ पातळ. तर बघा छान असं पातळ पातळ मी लाटून घेतलेले आहे. तर ह्याला तेलामध्ये टाकते आता छान असं तळण्यासाठी. तर ह्याला दोन्ही साईडनं छान असं आपल्याला कडक असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे प्रवासात कितीही दिवस टिकतंय. तर बघा छान असं आता हे कडक पण झालेलं आहे आणि छान तळलेलं पण आहे. एका ताटामध्ये ह्याला काढून घेते. तर मी प्रवासात कुठेही जाताना अशाच पद्धतीने बनवून घेत असते. तर आम्ही ह्याला तर खाकरा म्हणतो. तुम्हाला जी काय योग्य नाव द्यायचं आहे ती द्या, तिखट पुरी किंवा मसाला पुरी. तर थोडंसं मी तळून घेतले, ह्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकून घेते, म्हणजे जरा चवीला छान असं लागतंय. मला खाकरे भरपूर बनवायचे ते, पण थोडेसे मी तळल्यानंतर काय होते, गरम गरम आहे तोपर्यंत ह्याला चिटकलं जाते, म्हणून मी थोडंसं थोडंसं तळून आणि असंच ह्याला चाट मसाला मी लावून घेणार आहे. तर आता अशा प्रकारे मी सगळं खाकरे बनवून घेते. इथे पीठ भरपूर आहे, अजून भरपूर खाकरे होते. तर सगळ्या खाकऱ्यावर मी असंच चाट मसाला टाकून घेतलेला आहे. तर एकदम मस्तपैकी अशा कडक, म्हणजे जास्त कडक पण होत नाही आणि निब्बर पण होत नाही. आपण तेल किंवा तुपाचा वापर केला तर एकदम छान अशी खाकरा तयार होते. जेवढा आपण पातळ लाटू तेवढा आपला खाकरा कडक होतो आणि खुसखुशीत राहतो. कडक म्हणजे निब्बर पण नको आपल्याला, खुसखुशीत झालं पाहिजे. तर ही प्रवासात नेण्यासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे. तर तुम्ही कधी केलं नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.